भाईजी महाराज प्रस्तुत कला संगम निर्मित आओ मेरे साई। सद्गुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। आज शिर्डी हे एक मोठे तीर्थस्थान झाले आहे। भारतातून परदेशातून असे अनेक भक्तगण या ठिकाणी दर्शनाला येतात। अहो एवढंच काय, साई भक्तांनी तर साईबाबांचे सिंहासन सोन्याने सजविले। आणि बरं का मंडळी, रोज सकाळी नित्य नियमाने या ठिकाणी श्री साईंची आरती होते। आरती करितो साईनाथ गुरु सच्चिदानंदा। साई सच्चिदानंदा होशी तू भक्तांचा साई द्वारकानंदा। होशी तू भक्तांचा साई द्वारकानंदा। आरती करितो साईनाथ गुरु सच्चिदानंदा। साई सच्चिदानंदा होशी तू भक्तांचा साई द्वारकानंदा। होशी तू भक्तांचा साई द्वारकानंदा। राजाधिराज योगीराज प्रगटला लिंबाशी। प्रगटला लिंबाशी भाव भक्तीने विभूती देता साईनाथ होशी। भाव भक्तीने विभूती देता साईनाथ होशी। राम रहीम सबे वर्णिले सर्व सुखाने। साई सर्व सुखाने अल्लाह मालिक एक सांगे अंतर मुखाने। सबका मालिक एक सांगे अंतर मुखाने। आम्ही दास साजरा करितो साईनाथ सोहळा। साईनाथ सोहळा अनंत कोटी पालखी संगे भक्तांचा मेळा। अनंत कोटी पालखी संगे भक्तांचा मेळा। परब्रह्म स्वय साक्षात हा ब्रह्मांड नायक। साई ब्रह्मांड नायक चैतन्य रूपी शिर्डीचा हा त्रैलोक्य पालक। चैतन्य रूपी शिर्डीचा हा त्रैलोक्य पालक। युगानुयुगी सच्चिदानंद साईनाथ आमचा। साईनाथ आमचा महाराज म्हणे साईनाथ गुरु सकळ जनांचा। महाराज म्हणे साईनाथ गुरु सकळ जनांचा। आरती करितो साईनाथ गुरु सच्चिदानंदा। साई सच्चिदानंदा होशी तू भक्तांचा साई द्वारकानंदा।
मला आता सर्व काही दिसत आहे. हा सगळा तुमच्या दर्शनाचा प्रसाद आहे बाबा. मला सर्व दिसत आहे. एवढी छान आरती रंगली असताना मध्येच आरडाओरड करायचे कारण काय? तू आहेस कोण? आलास कुठून? आणि मला सांग, साईनाथ महाराजांकडून तुला काय बरं प्रसाद मिळाला? गुजरात राज्यातील बोडना शहरात राहणारा मी एक साई भक्त. बर. एकदा एका प्रवासात दुर्घटनेमुळे मला माझ्या डोळ्याची दृष्टी गमावी लागली. डॉक्टरांच्या उपचारामुळे मला थोडेफार दिसू देखील लागले. पण डॉक्टर म्हणाले, मानसिक धक्क्यामुळे तुझ्या डोळ्यात ताण पडला आहे. अशाच एखाद्या मानसिक धक्क्याला जेव्हा तू सामोरा जाशील त्यावेळी तुला पुरेसे चांगले दिसू लागेल. अहो, आज मंदिरातील आरतीत इतका तल्लीन झालो आणि आनंदाने जोरदार आरतीचा गजरगत असताना मला पुरेसे चांगले दिसू लागले. बोला साईनाथ महाराज की जय. बोला साईनाथ महाराज की जय. भक्तांनी श्री साईबाबांच्या इच्छेनुसार बुटीवाड्यातच श्री साईबाबांची समाधी बांधली आहे. भक्त आज देखील असे मानतात की फार वर्षापूर्वी जसे साईबाबा समाधी घेऊन 3 दिवसानंतर परत आले तसे आज देखील परत येतील. समाधीवर नतमस्तक होण्यासाठी भक्तांचे जनसमुदाय लोटतच आहे. श्री साईबाबांची मनमोहक मूर्ती समाधीवर स्थापन करण्यात आलेली आहे. संपूर्ण जगात शिर्डी असे एकमेव स्थान आहे की जेथे समाधीवर मूर्तीपूजा केली जाते. श्री साईबाबांनी समाधी घेतल्यानंतर देखील भक्तांना श्री साईलीलांचे अनुभव येतच आहेत. जो माझ्या समाधीची पायरी चढेल त्याची सर्व दुःखे नाहीशी होतील असा मनी दृढ विश्वास ठेवा. मी जरी हे शरीर सोडून गेलो असलो तरी भक्तांच्या हाकेसाठी धावत येईन. अहो शामराव, मी आनंदराव पाखाडे. ओळखलं का? नाही. काल रात्री स्वप्नात बाबांनी मला दृष्टांत दिला. एका रत्नजडी सिंहासनावर बाबा बसले होते आणि बाजूला तुम्ही उभे. शामराव बरे का? तुम्ही बाबांना विनंती केली, बाबा पाण्यातून वर करा, आणि मी लगेचच बाबांचे चरण स्पर्श केले. बाबा म्हणाले, आनंदराव, माझ्या श्यामाला एक रेशमी धोतर द्या, तुमचं कल्याण होईल. आणि सकाळपासून तुम्हाला शोधत मी इथपर्यंत आलो. आता हे धोतर स्वीकारा आणि मला आज्ञा द्या. अहो आनंदराव, हे सगळं स्वप्नातच घडते. ह्यात काही एक तथ्य नाही हो. मी हे धोतर मुळीच स्वीकारणार नाही. तुमच्या दोघांचे म्हणणे बरोबर आहे बघा. अच्छा, आपण असं करूया, प्रत्यक्ष साईबाबांना विचारूया. बर. हा, या बघा, या 2 चिठ्ठ्या आहेत. एकाच चिठ्ठीत लिहिले स्वीकारा आणि दुसऱ्या चिठ्ठीत लिहिले स्वीकारू नका. मी ह्या दोन्ही चिठ्ठ्या साईबाबांसमोर ठेवत आहे. तेव्हा शामराव, तुम्ही असं करा, ह्यातली एखादी चिठ्ठी उचला आणि प्रत्यक्ष अनुभव पहा. असं म्हणताय? स्वीकारा. बाबा, या श्यामावर तुमची कृपा अशीच राहू दे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे. निवृत्तनाथ, एकनाथ, सोपानदेव, तुकाराम, जनाबाई असे सगळे संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेत. त्याचप्रमाणे श्री साईबाबा फकीर रूपात शिर्डी इथे प्रकट होऊन आपल्या परिस्पर्शाने शिर्डी गावाच्या मातीचे सोने केले. बालयुगी कुठून आला, कोठे जन्मला, तो हिंदू की मुसलमान, त्याचे परमपूज्य आई वडील कोण हे कोणासही ठाऊक नाही. श्री कृष्णमूर्ती देवकी मातेजवळ प्रकटली तेव्हा ती 8 वर्षाची होती. त्याचप्रमाणे ही बालमूर्ती
शिर्डी गावाच्या एका लिंबाच्या झाडाखाली ध्यानस्थ दिसू लागली. आणि बरं का, त्या लिंबाची झाडाची पाने आज देखील गोड लागतात. बालयोगी, आपण सदैव या लिंबाच्या झाडाखाली ध्यानस्थ का असता? बोला बालयोगी, आपण नेहमी इथंच का बसता? आपण आल्यापासून आमच्या गावात सुखशांती नांदत आहे. पण ह्या जागेचे रहस्य तरी काय आहे? चला चला आपण ते शोधून पाहू. हो मासापतीजी, झाडाच्या एका शृंगात समाधू 4 प्रज्वलित दिवे, कोमुखी शंख, जपमाळ, ताजी सुगंधित फुले दिसत आहेत. ही माझ्या गुरूंची समाधी आहे. गुरुवार शुक्रवार येथे धूपबत्ती करा, तुमचे कल्याण होईल. कृष्ण देवाचं रूप घेऊन वासुदेवाचं सोंगाल, ऐका कहाणी कथा पुराणे बालयोगी आले हो. हा बालयोगी आमच्या गावातून अचानक कोठे निघून गेला असेल बरं? त्याची आठवण काढून ही बायजामाई रोज व्याकुळ होते हो. कुठं असेल लेकरू माझं? इतकी वरीस झालं त्याचं काय बी ठाव ठिकाणा लागत नाही. इथे राहत होता तोवर 2 घास प्रेमानं खात होता. लळा लागला होता लेकराचा. गावातील चांदबाई नावाच्या व्यापाऱ्याची घोडी हरवली म्हणून तो जंगलात तिचा शोध घेण्याकरता भटकत होता. इतक्यात एका तेजस्वी फकीराने त्याला विचारले, घोडी हरवली आहे का? हा बाबा. थांब, ती बघ तुझी घोडी झाडामागे चरत आहे. खरंच काही माझी बिजली असेल? माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. बिजली, ओ बिजली, बिजली, ओ बिजली. हा फकीर मोठा पीरबाबा दिसतोय. अहो, ह्याच्या सांगण्यावरून मला माझी घोडी सापडली. यांचे आभार तर मानायलाच हवेत. सापडली घोडी? दम खा, बस. ही घ्यायची. काय चेष्टा करता माझी? चिलीम तर तयार आहे, पण पेटवण्याकरता निखारे कुठे आहे? या मेरे मौला, हिरव्यागार रानात आगीचे लाल लाल निखारे. बम बम भोले. हा पीरबाबा प्रत्यक्ष ईश्वरी अवतारच म्हणावा. बाबा, 4 दिवस माझ्या घरी चला. आपली सेवा केल्याचा आनंद मला मिळू द्या. आणि हो, माझ्या भाच्याची सोयरीक सुद्धा जुळली आहे, शिर्डी गावच्या अमीनभाईच्या मुलीशी. तिकडे लग्न सोहळ्याची तयारी तर सुरू झाली असेलच. त्यांना तुमचा आशीर्वाद लाभू द्या. चला हो बाबा. वाजत गाजत लावत पडली.
अहो साई, यावे साई. हे बायजा, बायजाई, तो साई आला बघ साई. आलास? बरं झालं. कुठं होतास इतके वर्ष? आता तू आम्हा सर्वांचा साई. तुझ्या नावानेच आमचा उद्धार होईल. शिर्डीत आल्यापासून बाबा या पडक्या मशिदीत राहू लागले. लोक याला मस्जिदमाई देखील म्हणत. बाबा कधी ओढ्यावर बसत, लिंबाच्या झाडाखाली समाधी लावत, तर कधी कुणाच्या मळ्यात विश्वाची शांतीसाठी प्रार्थना करत. फाटके कपडे, फाटके तुटके नेसतो रे, मन मानेल तेथे बसतो. खेड्या वेड्या परी दिसतो रे, परी अखंड ब्रह्मांड गिळून असतो. लिंब झाडाच्या अवतीभोवती लेंडी बाग निर्माण करून बाबा स्वतः 2 घागरी हातात घेत आणि विहिरीवर जात पाणी आणून झाडांना घाले. त्यांची ही लीला पाहून गंगागिरी महाराज म्हणाले, धन्य भाग शिर्डीचे. हा मनुष्य आज पाणी भरत आहे, परंतु हे अनमोल रत्न आहे. खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात. सदरा, लुंगी, झोळी, चिमटा असा बाबांचा संसार. बाबांना कधी धनराशीमध्ये धन मिळत, त्यातील काही धन धर्मासाठी तर काही निर्धनांसाठी वापरत. उरलेल्या धनाचे ते लाकूड, इंधन यासाठी स्वतः बाबा वापर करीत. भक्त मला दक्षिणा स्वरूपात मनापासून जे अर्पण करतात, त्याच्या हजारो गुणा मला त्याची परतफेड करावी लागते. बाबा चावडीवर शोधलं, ओढ्यावर बघितलं, अख्खा गाव पालथा घातला आणि मग चालत चालत जंगलाच्या दिशेनं इथवर येऊन पोचले. आणि तुम्ही इथे ध्यानात रमलात. त्या पडक्या मशिदीत तुमचं ध्यान लागत नाही का? या दगडावर बसून मला ईश्वरी ध्यान प्राप्त होते. थांब, हे श्रीकृष्णाचं दगड रूपी सिंहासन त्या द्वारकामाईतच नेऊन ठेवते. अरे ओ पोरानू, इकडे या. यो दगड उचला आणि त्या द्वारकामाईत नेऊन ठेवा. सुखधामा धनिक म्हणावे जरी तुझला, तरी भिक्षाटन करसी. फकीर म्हणावे तरी या बया, आता हे कोणते सोंग नवीन? संत देखिले अनेक, परिदळणारा हाची एक. गहू पिसण्याचे काय ते सुख, त्याचे कौतुक तो जाणे. लोक हो,
जा आपल्या घरी गुमान. इथे काही डोंबाराचा खेळ मांडलाय. आणि बाबा तुम्ही काय सकाळी सकाळी गहू दळायचं सोंग घेऊन बसला. उठा व्हा बाजूला, आम्ही दळून देतो तुम्हाला. साई नानक बुद्धल्ला, राम रहीम येशू साई नानक बुद्धल्ला. पंढरीचा विठू सावळा, द्वारकेचा कान्हा. राम रहीम येशू साई नानक बुद्धल्ला, राम रहीम येशू साई नानक बुद्धल्ला. गवळणी सारा, यमुना तेरी रास रंगात नाचती गवळणी सारा. उचली गोवर्धन गाई सरता संगे बाल गोपाळा, उचली गोवर्धन गाई सरता संगे बाल गोपाळा. राम रहीम येशू साई नानक बुद्धल्ला, राम रहीम येशू साई नानक बुद्धल्ला. साऱ्या जगाचा वंदन करूया त्याला, एकच पिता साऱ्या जगाचा वंदन करूया त्याला. शिर्डी गावाचा उद्धार करण परब्रह्म हा अवतरला, शिर्डी गावाचा उद्धार करण परब्रह्म हा अवतरला. राम रहीम येशू साई नानक बुद्धल्ला, राम रहीम येशू साई नानक बुद्धल्ला. पंढरीचा विठू सावळा, द्वारकेचा कान्हा. राम रहीम
बाबा तर एकटे फकीर, एवढ्या पिठाचे ते करणार तरी काय? आपण एक काम करूया, आपण हे सारं पीठ समान वाटून घेऊ. जाळ्या काय? कुठे नेता? बापाचा माल घेऊन ये जाता. जा शिवेवरी घेऊन ये आता, पीठ तत्वता टाका ते. लज्जित झालेल्या बायकांनी बाबांच्या आज्ञेनुसार सर्व पीठ शिर्डी गावाच्या वेशीवर नेऊन टाकले. त्यावेळी शिर्डी गावाच्या आजूबाजूला महामारीची साथ पसरली होती. गावातील लोकांना या साथीची लागण लागू नये यासाठी बाबांनी ही पीठाची लीला रचली होती. श्री साईबाबांना योग विद्येत सिद्धी प्राप्त झाली होती. एके दिवशी एक साई भक्त बाबांचे दर्शन घेण्यासाठी नेहमीप्रमाणे द्वारकामाईत पोहोचला. बाबा बाबा गेले कुठे? आत तर नाही दिसत. नेहमी समोर बसलेले असत. दर्शन घेऊन मला शेतावर जायचं होतं. आंघोळीला विहिरीवर तर गेले असतील. अरे बापरे, हे काय? बाबांचे अवयव इकडे विखुरलेले दिसत आहेत. आणि हे जर मी कोणाला सांगितले तर हा आरोप माझ्यावरच येईल. आणि थोड्या वेळाने येऊन पाहतो तर काय, बाबा दगडावर ध्यानस्थ बसले आहेत. बाबा, तुमची अद्भुत योगविद्या पाहून मी धन्य झालो. बाबा नमस्कार करतो. हे डॉक्टर पिल्ले. नारू ह्या रोगाने फार बेजार झालेत. अनेक औषध उपचार केले पण बरे काही होत नाही. आपण काही उपचार सुचवाल तर? या पायरीजवळ पाय सोडून आरामात बसा. थोड्या वेळाने कावळा येईल आणि तो तुमच्या जखमेवर चोच मारेल आणि तुमची पूर्व व्याधी निघून जाईल. बाबा सांजोळी झाली. दिव्यात तेल घालून दिवे हळूहळू पेटवू का? अयो पायावर पाय दिला की हो माझ्या तुम्ही. अयो तुटून गेला माझा पाय. या अल्लाह, हे माझ्या हातून काय अपरीत घडले? बाबा बाबा मला क्षमा करा. अरे हे काय, तुमच्या जखमेतून तर सगळी दुर्गंधी वाहून गेली. थांबा हा, पुसून देतो. अय्यो अब्दुल भाई, बाबाच्या कृतीप्रसादाने आज मी नारूच्या व्याधीतून मुक्त झालो की बाबा प्रणामा करतो. पूर्वजन्माच्या पापाची फळे प्रत्येक प्राणी मात्रास भोगावीच लागतात. ईश्वरावर श्रद्धा ठेवा. त्याला शरण गेल्यावर तुमच्या सर्व जन्माची पापे धुवून निघतील. नमस्कार मंडळी. मी गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे, पोलीस खात्यात नोकरी करणारा एक सरकारी माणूस. मला गायनाचा आणि शाहिरी लिहिण्याचा मोठा छंद बरं का. त्या नानासाहेब चांदोरकरांनी मला सांगितल्याप्रमाणे मी शिर्डीत आलो. शिर्डीत आलो खरा, पण साईबाबांच्या कृपादृष्टीमुळे इथेच मी भजन कीर्तन करू लागलो आणि नंतर साईचरणांचा दास गणू बनलो. बाबा, तीर्थयात्रेला जाऊन येऊ का? अरे वेड्या, तीर्थस्थानाला एवढ्या दूरवर जाण्याची आवश्यकता का? ते तरी तेच आहे. बाबा,
तुमच्या चरणातून तर साक्षात गंगा यमुना वाहू लागल्या. शिर्डी माझे पंढरपूर, साई बाबा रमावर, साई बाबा रमावर, हाच विठ्ठल घन श्याम, येथे वाहती गंगा यमुना, तीर्थस्थान हे महान, प्रणाम माझा स्वीकारा हो साईनाथ महाराज, साईनाथ महाराज, साईनाथ महाराज. एकदा दासगणू ईशा वास्योपनिषद या संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद लिहित होते. रूपांतरात त्यांना अनेक त्रुटी सापडल्यामुळे प्रथम काही पंडितांना विचारून पाहिले, पण अर्थबोध झाला नाही. शेवटी बाबाच या शंकेचं निरसन करतील या उद्देशाने बाबांकडे आले. मुंबईत पार्ल्यामध्ये काकासाहेबांच्या घरी त्यांची मोलकरणे तुमच्या सर्व प्रश्नांचं निरसन करेल. मुंबईत काकासाहेबांच्या घरी दासगणू पोचले. नमस्कार काकासाहेब. नमस्कार. या गणू या. मुंबईस एवढ्या घाई गडबडीने येण्याचे कारण काही खास काम? काम तसे काही खास नाही, पण शोध मात्र सुरू आहे. इतक्यात त्यांच्या कानावर गाण्याचे मंजूळ स्वर पडले. काकासाहेबांची मोलकरी भांडी घासत एका सुंदर भरजरी साडीचे गीत गात होती. घरची तरी मी श्रीमंत राणी मनाची, मीरा मी त्या सावड्या हरीची, दासी मी त्या श्रीचरणा. शालू लाल लाल, संतरीचा काट माझा शालू लाल लाल, कदर नक्षीचा खांद्यावर उडतो ग, राजकन्याचा थाट माझा शोभतो, कदर नक्षीचा खांद्यावर उडतो ग, राजकन्याचा थाट माझा शोभतो ग. अंगावर तर फाटलेले कपडे दिसतात, पण नवीन साडीचे गीत गाते छान. काकासाहेब, तुमच्या त्या मोरेश्वर प्रधानांना सांगून त्या मुलीला एक नवीन साडी भेट द्या माझ्याकडून, बरं का? ओ मोरेश्वर प्रधान, इकडे या. आलो. तुम्ही असं करा, ही साडी त्या मुलीला भेट द्या. पोरी, हे बघ, तुझ्यासाठी ही नवीन साडी बर का. हे घे. दुसऱ्या दिवशी पाहिलं, अंगावर नवीन साडी घालून ती मुलगी कामावर आली खरी, पण गीत मात्र नवीन साडीचंच गात होती. पण तिसऱ्या दिवशी पुन्हा जुनी साडी, पण गीत मात्र नवीन साडीचे. आता कळलं, ईश्वर आपणास ज्या स्थितीत ठेवेल त्यातच सुख मानावे. समाधानी वृत्तीने जीवन जगल्यास दुःखात देखील सुखाचा मार्ग सापडतो. अहो, ह्या मुलीच्या सहज आचरणातून मला माझ्या प्रश्नांचे उत्तर सापडले. जय साई, श्री साई. आज दिवाळी, लक्ष्मीपूजनाचा दिवस, पण बाबा कुठे दिसत नाही. येतीलच इतक्यात. कुठे गेलेत बाबा? बाबा बाबा कुठे गेले? कुठे गेले बाबा? बाबा असं वाटतं दिवाळीसाठी तेलाची भिक्षा आणण्यासाठी गावात गेले असतील. बाबा काय झाले आणि तुम्ही एवढ्या रागात का आलात? बाबा वाण्याकडे तेल मागायला गेले, पण वाण्यानं तेल देण्यास नकार दिला. नकार दिला.
बाबा आता आपण दिवाळी कशी साजरी करूया? बाबा आता दिवे कसे पेटणार? बाबा द्या ती कटोरी, मी तेल घेऊन येते. हाव दे तेल वगैरे, दे पाणी इकडे. अब्दुल बेटा. हा बाबा. काळजी करू नकोस, आज तुझी दिवाळी आहे. सारे दिवे पेटतात. पाण्याने दिवे कसे पेटतील? बाबांची इच्छा, पाहतो प्रयत्न करून. अरे हा काय चमत्कार, पाण्याने दिवे पेटू लागले. आली रे आली दिवाळी, आली रे आली दिवाळी, आली रे आली दिवाळी, आली रे आली दिवाळी. सांजवेळी दिवे लावा, शिर्डी झाली मतवाली. आली रे आली दिवाळी, आली रे आली दिवाळी, आली रे आली दिवाळी, आली रे आली दिवाळी. अमावस्येची रात्र होती, अंधाराची साथ होती, सारे सारे पण गेले. तेल नाही, तूप नाही, दिवे कसे लावू बाई, रडू येई मला साई. अमावस्येची रात्र होती, अंधाराची साथ होती, सारे सारे पण गेले. तेल नाही, तूप नाही, दिवे कसे लावू बाई, रडू येई मला साई. बाबांच्या हातात ज्योती होती मंगलदायी. आली रे आली दिवाळी, आली रे आली दिवाळी, आली रे आली दिवाळी, आली रे आली दिवाळी. दादी पिड दादीन, दादी पिड दादीन, दादी पिड दादीन, दादी पिड दादीन, दीन 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 दीनता, दिटता दिटता दिटता. बापाने बघाल बघा, पाण्याने दिवे कशी तार पेटविली. आकाशातील झाले ताई, शिंदीच्या द्वारकामाईत अवतरली. बापाने बघाल बघा, पाण्याने दिवे कशी तार पेटविली. आकाशातील झाले ताई, शिंदीच्या द्वारकामाईत अवतरली. तेजोमय ज्योतीने साई लीला सुखदायी. आली रे आली दिवाळी, आली रे आली दिवाळी, आली रे आली दिवाळी, आली रे आली दिवाळी. आतिशबाजी रोषणाई, ज्योती संगे ज्योत गाई, दिवाळीची गाणी गा. नक्षीदार रांगोळीला, आकाशातील कंदिलाला, सात रंग शोभती गा. आतिशबाजी रोषणाई, ज्योती संगे ज्योत गाई, दिवाळीची गाणी गा. नक्षीदार रांगोळीला, आकाशातील कंदिलाला, सात रंग शोभती गा. पंचप्राण नेत्रांनी ओवाळीते तुम्हा साई. आली रे आली दिवाळी, आली रे आली दिवाळी, आली रे आली दिवाळी, आली रे
आली दिवाळी आली रे आली दिवाळी आली रे आली दिवाळी आली रे आली दिवाळी आली रे आली दिवाळी आली रे आली दिवाळी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. मनुष्याचे जीवन उदी समान आहे हे समजण्याकरिता साईबाबांनी द्वारकामाईत धुनी प्रज्वलित केली. उदी, विभूती, रक्षा या सर्वांचा अर्थ शेवटी एकच. या विभूतीने लाखो लोकांचे कल्याण केले. साप चावला, विंचू डसला तर ही उदी फलदायी ठरत असे. अहो, भस्माने तर भूत संबंध बाधाही नाहीशा झाल्या. बाबा, हे माधवराव देशपांडे यांना विषारी साप चावला हो. बघा बघा, विष कसं शरीरात चढू लागलंय. खबरदार वर चढलास तर शांत होऊन खाली उतरून चालता हो. चिंतेचे कारण नाही, तो सर्वांचं रक्षण करेल जो तुमचा, माझा, सगळ्यांचा मालिक एक आहे. बेटा श्यामा. हो बाबा. बरं वाटतंय ना आता? हो. श्री साई भक्त नानासाहेब चांदोरकर यांची मुलगी मैनाताई 3 दिवस प्रसूती काळात तळमळत होती. श्री साईबाबांनी अंतर्ज्ञानेने जाणले आणि रामगिरी बुवांना नानासाहेबांच्या घरी उदी घेऊन पाठवले. त्याच वेळी प्रत्यक्ष श्री साईबाबा टांगेवाला बनून रामगिरी बुवांना चांदोरकरांच्या घरापर्यंत सोडून आले होते. नमस्कार. नमस्कार. बाबांनी मला पाठवलंय हे तुमच्यासाठी. बाबांनी पाठवलं? हो. नानासाहेबांच्या पत्नीने ती उदी पाण्यात घोळून मैनाताईस प्याव्यास दिली. थोड्या वेळाने मैनाताईंची मंगलपूर्वक प्रसूती झाली. बाबा बाबा बाबा, हे पाल अशी विचित्र आवाज काय करत आहे? काही अशुभ संकेत? तिची बहीण तिला भेटण्यासाठी येते. तिच्या आनंदात ती अशी नाचते. थोड्या वेळाने एक व्यापारी घोड्यावर बसून औरंगाबादहून शिर्डीत आला. घोड्यासाठी चणे घेण्याकरिता एक गोणी त्याने जमिनीवर झाडली. बघा बघा, आपल्या बहिणीला भेटण्यासाठी कशी व्याकुळ झाली होती. बघा कसा आनंद व्यक्त करत आहे. शिर्डीत श्री साईबाबांनी आपले अस्तित्व प्रस्थापित केले होते. बाबांची कीर्ती दूर गावभर पसरली होती. बाबा कधी पडक्या मशिदीत शांत बसत, तर कधी मंदिराचा कळस बनून चमकत असत आणि आपल्या गुरुवाणीतून शिकवत देत असत. बाबांना लहान मुलं खूप आवडत. लहान मुलांमध्ये लहान होऊन बाबा रमत, बागडत, खेळत
आणि पायात पैजण बांधून नाचत देखील. बाबांची संगीत कला नृत्याची आवड पाहून त्या द्वारकामाईत कलाकार देखील हजेरी लावू लागले. मुस्लिम बांधव ठुमरी आणि कव्वालीच्या ठेक्यात आपली अदा सादर करील. तर शाहीर, भारुडी, कीर्तनकार, वाघ्या मुरळी आपापली कला सादर करू लागले. आणि गोंधळी आई भवानीचा जोगवा मागू लागले. आई अंबाबाईच्या नावानं उधव मदीना काशी द्वारका फिरून आलो धाम. ओम साई अल्लाह साई. मक्का मदीना काशी द्वारका फिरून आलो धाम. शिर्डी नगरी जणू जेजुरी खंडोबाचे स्थान. शिर्डी नगरी जणू जेजुरी खंडोबाचे स्थान. मल्हारी मातेचे मल्हार साईनाथाचा जय जयकार. मल्हारी मातेचे मल्हार साईनाथाचा जय जयकार. अपार लीला अगाध शक्ती तुझी साईनाथा. अपार लीला अगाध शक्ती तुझी साईनाथा. अनेक रूपे ओंकारा तो गातो तुझी गाथा. अनेक रूपे ओंकारा तू गातो तुझी गाथा. मल्हारी मातेचे मल्हार साईनाथाचा जय जयकार. मल्हारी मातेचे मल्हार साईनाथाचा जय जयकार. सपती दास गणू अब्दुल आणि श्यामा. सपती दास गणू अब्दुल आणि श्यामा. पायसा माई तात्या कोते भक्त तुझे दाता. पायसा माई तात्या कोते भक्त तुझे दाता. मल्हारी मातेचे मल्हार साईनाथाचा जय जयकार. 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 शिर्डीत आला साई. देव खंडोबाचा दारी हा शिर्डीत आला साई. अग्निदेवाच्या रूपाने साई मस्जिदीत राही. अग्निदेवाच्या रूपाने साई मस्जिदीत राही. धन्वंतरी हा देव साई हकीम विख्यात होई हो. धन्वंतरी हा देव साई हकीम विख्यात होई हो. स्वामिनी एक विरा तू गोंधळाला यावो. स्वामिनी एक विरा तू गोंधळाला यावो.
मनुष्य भुकेल्याने गोर गरिबांना अन्नदान करेल त्याला ईश्वर चरणी बसण्याचा मान प्राप्त होईल. अनाथांचे नाथ श्री साईबाबा शिर्डीत भिक्षा मागत. आपल्याजवळ भिक्षा मागून अन्नदानाचे महत्व पटवून देण्यासाठी बाबा भंडाराही करीत. द्वारकामाई चुलीवर हंडी ठेवून बाबा खिचडी शिजवत. गरम हंडीत ते स्वतःचा हात घालून खिचडी ढवळत. सर्व धर्मातील लोक जातीभेद विसरून प्रेमाने भंडाऱ्यात पोटभर जेवताना दिसत. भंडाऱ्याची ही प्रथा आजही चालू आहे. त्याचे मूळ कारण ही हंडी तर आहे. प्रसाद देते बाबा. भंडारा साई भंडारा
तुम्हाला फार मोठे मौलवी समजायला लागलेत. होय बाबा, बरेच दिवस झाले तुमचं दर्शन घेण्यासाठी द्वारका माईच्या बाहेर फेऱ्या मारतायत हो. अल्ला मियाच्या मर्जीशिवाय इथे कुणीही येऊ शकत नाही. आता तू म्हणतोयस तर बघतो प्रयत्न करून. श्री साईबाबांनी हाजी फाळके यांची कठोर परीक्षा घेतली आणि एके दिवशी आंब्याची पेटी भेट पाठवून द्वारकामाईत येण्यास परवानगी दिली. या अण्णासाहेब या. बाबा नमस्कार. श्यामा, हा अण्णा मोठा चालाक आहे. बाजारात एकटा जाऊन चणे खाऊन येतो. बाबा, मी अजून शिर्डीचा बाजार देखील पाहिला नाही आणि चणे खाण्याची माझी सवय नाही. जेव्हा तुझ्या जवळ असते तेव्हाच तू दुसऱ्यांना देतोस, पण जेव्हा तुझ्या जवळ काहीच नसते तेव्हा तू काय करतोस? मी तर प्रत्येक भक्ताजवळ असतो. तू काय मला नैवेद्य देतोस? बाबा, ही चण्याची अद्भुत लीला रचून गुरुचरणावर नैवेद्य अर्पण करायचा मार्ग मला दाखवला. अचानक मुसळधार पावसाने उग्र रूप धारण केले. शिर्डी गाव पाण्यात बुडून जाईल ह्या भयाने पशु पक्षी प्राणी आणि गावातील लोक द्वारकामाईत श्री साईबाबांच्या आश्रयाला आले. सगळीकडे पाणीच पाणी. श्री साईबाबा द्वारकामाईतून बाहेर येऊन आकाशाकडे बघत मेघासमान गंभीर आवाजात गरजले, थांब आता, आपले तांडव नृत्य बंद करून शांत हो. आणि काही क्षणात मुसळधार पाऊस थांबला. अशा प्रकारे श्री साईबाबांनी पावसापासून भक्तगणांचे रक्षण केले. ऐसा हा साई दयेचा पुतळा, तयासी भक्तांचा अति जिव्हाळा. लेकुरा जैसा आईचा कळवळा, किती बी प्रेमळा गाऊला. नेहमीप्रमाणे बाबा दगडावर ध्यानस्थ बसले असता द्वारकामाईतील धुनीत अचानक आगीचा भडका उठला. काही क्षणात द्वारकामाई आगीत जळून भस्मसात होईल की काय अशा भयभीत अवस्थेत हाहाकार माजला. श्री साईबाबा समाधी सोडून हातात एक लाकडाचा दांडा घेऊन धुनीजवळील एका खांबावर मारीत मोठ्या आवाजात ओरडले, खबरदार, आपले अक्राळ विक्राळ रूप बंद करून खाली उतर, शांत हो. थोड्या वेळाने आगीच्या ज्वाळा हळूहळू थंड होऊ लागल्या. अशा प्रकारे अग्नीवर देखील बाबांचे नियंत्रण होते. श्री साईबाबांनी आकाश, धरती, पाणी, अग्नी आणि वायू ह्या पंचमहाभूतांवर योग सिद्धीने आपले प्रभुत्व दाखवून दिले. श्री साईबाबा हिंदूंसाठी सिद्धयोगी तर मुसलमानांसाठी मौला फकीर होते. रामनवमीच्या शुभदिनी हिंदू भक्तांना उरुस जत्रा तर मुसलमान भक्तांना दुसऱ्या दिवशी संदल जुलूस साजरा करण्याची अनुमती बाबांनी दिली. मुहर्रमच्या शुभदिनी काही मुस्लिम भक्तांनी मशिदीच्या बाजूला ताजिया उभा करून 4 दिवसांनी नदीत विसर्जित केला. त्याचप्रमाणे मुस्लिम भक्त ईदच्या शुभदिनी येऊन द्वारकामाईत नमाज अदा करू लागले. श्री साईबाबा म्हणत, ह्या दुनियेत प्रत्येकाची नाती गोती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आहेत. माझं असं कुणीच नाही. माझा फक्त तो ईश्वर अल्लाह मालिक. श्री साईबाबांच्या भक्तांनी द्वारकामाई ते चावडी अशी बाबांची पालखी मिरवणूक सुरू करून श्री साईबाबांच्या आरती करण्यास सुरुवात केली. जत्रा उत्सवात पालखीची शोभा वाढू लागली. श्यामसुंदर नामक घोडा नमस्कार करीत पालखीच्या पुढे चालत राहील.
हळूहळू पालखी चांदीने सोन्याने सजू लागली. पण श्री साईबाबा पालखीत कधीच बसले नाहीत. दामूशेठ कासार यांना नवसाने संतती प्राप्त झाली त्याची आठवण म्हणून पालखीसमोर एक झेंडा तर दुसरा नानासाहेब निमोळकर यांचा जरीवाला झेंडा पालखीची शोभा वाढवू लागले. पालखी मिरवणुकीत श्री साईबाबांच्या एका बाजूला तात्या कोते तर दुसऱ्या बाजूला म्हाळसापती सोबत चालत. भागोजी शिंदे बाबांच्या डोक्यावर छत्री धरून चालत. मंजूळ स्वरात वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत श्री साई नामाच्या जयघोषात पालखी मिरवणूक शिर्डीतून निघेल. निशान डोले चांदली वाजे भक्त ही नाचती. मोर पिसांची चांदणे साईंवर ढाळती. मोर पिसांची चांदणे साईंवर ढाळती. निशान डोले चांदली वाजे भक्त हो नाचती. निशान डोले चांदली वाजे भक्त हो नाचती. छत्रधरी तो भागोजी साईस्वारी ही निघाली. छत्रधरी तो भागोजी साईस्वारी ही निघाली. भक्त फटाके वाजवी आली स्वाईंची दिवाळी. श्याम सुंदर घोडा साई पालखी पुढे
पालखीचा सोहळा सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कंटाळलो या जीवनाला. आता जातो आणि विहिरीत जीव देतो. गोपालराव, हो गोपालराव, त्या विहिरीजवळ उभा राहून काय बडबडताय? थांबा, आलो मी. गोपालराव, अहो त्या विहिरीजवळ काय असं तुम्ही बडबड काय करताय? हा, हे बघा, मी तुमच्यासाठी श्री अक्कलकोट स्वामींचं हे जीवनचरित्र आहे, हे मी तुमच्यासाठी आणलेलं आहे बर का. कर्माच्या अनुसार या जन्मी तुला बऱ्या वाईट परिस्थितीचा सामना करावाच लागेल. आत्महत्येने मुक्ती मिळणार नाही. पुढच्या जन्मी अधिक कष्ट भोगावे लागतील. त्यासाठी या जन्मी दुःख भोगण्यातच अधिक बुद्धिमत्ता. कमीत कमी पुढच्या जन्मी तरी सुख उपभोगशील. अरे बापरे, माझ्याकडून फार मोठी चूक होणार होती. सगुमेरूने हे पुस्तक माझ्या हाती देऊन मला सद्गुरु भक्तीचा मार्ग दाखविला. भक्तानो, मी फकीर बनून फिरत आहे. संसारातील सर्व गोष्टींचा मी त्याग केला आहे. परंतु ही मोहमाया मला एखाद्या जळूप्रमाणे चिकटली आहे. तिला झाडून टाकण्याचा मी अतोनात प्रयत्न करीत आहे. परंतु ती काही मला सोडत नाही. संसारातील या मोहजाळातून बाहेर पडणं खूप कठीण काम आहे, याची मला कल्पना. बाबा नमस्कार. ह्या राधाताई, तुमच्याकडून एखादा गुरुमंत्र मिळावा म्हणून अन्न पाण्याचा त्याग करून त्या द्वारकामाई बाहेर उपोषणाला बसल्या होत्या. राधाताई, माझे गुरु अत्यंत दयाळू आणि संत महात्मे होते. आजवर मी त्यांची निष्ठापूर्वक सेवा केली. परंतु त्यांनी मला एकही मंत्र दिला नाही. तर मी तुला काय देऊ? माझ्या गुरुनी मला फक्त 2 रुपये दिले. 1 रुपया श्रद्धेचा आणि दुसरा सबुरीचा. हे 2ही रुपये मी माझ्या भक्तांना वाटून दिले. आता माझ्याकडे देण्यासारखं असं काहीच नाही. आम्ही संसारात एखाद्या कठपुतळीप्रमाणे आहोत. आपल्या गुरुवर श्रद्धा ठेवा
आपला उद्धार होईल. एके दिवशी दीक्षित वाड्यात बुटी साहेबांना श्री साईबाबांनी दृष्टांत दिला. तुम्ही या स्थानावर एक भव्य वाड्याची निर्मिती करा. सुयोगाने प्रातःकाली माधवरावांना देखील असेच स्वप्न पडले. बुटी साहेबांनी दीक्षित आणि श्यामा यांच्याशी विचार विनिमय करून श्री साईबाबांना हा प्रसंग कथन केला. श्री साईबाबांनी वाडा बांधण्यास पूर्वानुमती दिली आणि वाडा बांधण्याचे काम जोरात सुरू झाले. बाबा, येथे मुरली मनोहरची मूर्ती स्थापन करून पुढे सभा मंडप बनवता चालेल? तुम्ही तुमच्या मर्जीनुसार मंदिर बनवा. मूर्ती प्रतिष्ठानाची घाई करू नका. मी स्वतः इथे वास्तव्य करणार आहे. मला हे स्थान अधिक पसंत आहे. आपण सर्व बाळगोपाळ मिळून आनंदाने आपलं जीवन इथे सुखमय करू. द्वारकामाईत साफसफाई करत असताना बाबा ज्या विटेवर डोके ठेवून झोपत ती वीट एका मुलाच्या हातातून अचानक पडून तुटली. श्री साई बाबा दुःखी भावुक स्वरात म्हणाले, अरे अरे हे वीटच तुटली नाही रे, तर माझं जीवनच उद्ध्वस्त झालं. ही वीटच माझी जीवन साथी होती. तीच माझी साथ सोडून गेली. आता
आता माझे अवतार कार्य पूर्ण होत आले. गणू, पंढरपुरातून लवकर ये. हे द्वारकामाई हालत आहे रे. मी हे स्थान सोडून जात आहे. शिर्डीत येऊन मला बकुळीच्या फुलांनी सजव. लक्ष्मीबाई, खूप सेवा केलीस आई. हे घे, हे घे 4. आणि हे घे 5. नवविधी भक्ती स्वरूपात ही शेवटची भेट. क्षमा, माझा जीव इथे घाबरतोय रे. मला बुट्टीच्या वाड्यात घेऊन चल. मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर 1918 म्हणजे मोहरम ताजियाचा महिना. याच दिवशी 9 रात्र 9 दिवस संपून दुर्गा पूजेची समाप्ती म्हणजे दसऱ्याचा दिवस. श्री साईबाबांनी दुपारी 2:30 वाजता समाधी लावून आपले अवतार कार्य संपवले. शिर्डी सजाचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तासाठी. नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे. शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. जो जो मज भजे जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यासी. तुमचा मी भार वाहीन सर्वथा, नभे हे अन्यथा वचन माझे. जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस, मागे जे जे त्यास ते ते लाभे. माझा जो जाहला काया वाचा मनी, तयाचा मी ऋणी सर्व काळ. साई म्हणे तोची झाला धन्य, झाला जो अनन्य माझ्या पायी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय.
साईनामाच्या गजरात या शिर्डीच्या दरबारी साईनामाच्या गजरात या शिर्डीच्या दरबारी रामनवमीच्या सणाला पालख्या निघाल्या पायी पायी रामनवमीच्या सणाला पालख्या निघाल्या पायी पायी साईनामाच्या गजरात या शिर्डीच्या दरबारी साईनामाच्या गजरात या शिर्डीच्या दरबारी